आकाशवाणी मुंबई केंद्र मन की बात. श्रोते हो, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज 27 डिसेंबर. 4 दिवसांनी सन 2021 सुरू होणार. आजची मन की बात एक प्रकारे 2020 ची शेवटचीच मन की बात आहे. पुढील मन की बात 2021 मध्ये सुरू होईल. मित्रांनो, माझ्यासमोर तुमची असंख्य पत्र आहेत. आपण माय गव्हवर पाठवलेल्या सूचना सुद्धा माझ्यासमोर आहेत. अनेक लोकांनी दूरध्वनी करून आपलं म्हणणं सांगितलेलं आहे. बऱ्याच संदेशांमध्ये मागील वर्षाचे अनुभव आणि 2021 शी संबंधित संकल्प यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. अंजलीजी यांनी कोल्हापूरहून लिहिलं आहे की आपण नेहमीच एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतो, पण यावेळी आपण काहीतरी नवीन करूया. आपण यावर्षी आपल्या देशाला शुभेच्छा देऊया, त्याचं अभिनंदन करूया. अंजलीजी, खरोखर ही एक चांगली कल्पना आहे. आपला देश 2021 मध्ये यशाची नवी शिखरं पादाक्रांत करेल. संपूर्ण जगात भारताची ओळख निर्माण होईल आणि त्याचं स्थान अधिक मजबूत व्हावं, याहून अधिक मोठी इच्छा दुसरी कोणती असू शकते. मित्रांनो, मुंबईच्या अभिषेकजी यांनी नमो ॲपवर एक संदेश पाठवला आहे. त्यांनी लिहिलं आहे की सन 2020 नं आम्हाला जे काही दाखवलं, जे काही शिकवलं, त्याचा कधी विचार देखील केला नव्हता. त्यांनी कोरोनाशी संबंधित सर्व गोष्टी लिहिल्या आहेत. या सगळ्या पत्रांमध्ये, या संदेशांमध्ये मला एक गोष्ट समान दिसून आली आहे. मला एक विशेष गोष्ट दिसते आहे, ती मी आज आपल्यासोबत सामायिक करू इच्छितो. बहुतेक पत्रांमध्ये लोकांनी देशाचं सामर्थ्य, देशवासियांच्या सामूहिक शक्तीचं कौतुक केलं आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग जेव्हा संपूर्ण जगासाठी प्रेरणा बनला, देशवासियांनी जेव्हा टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून आपल्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून आपली एकता दाखवली होती, या सर्व गोष्टींचं लोकांनी स्मरण केलं आहे. मित्रांनो, देशातील सामान्यातील सामान्य माणसाला हा बदल जाणवलेला आहे. मी देखील देशात आशेचा एक अद्भुत प्रवाह पाहिला आहे. अनेक आव्हानं आली, बऱ्याच समस्याही आल्या. कोरोनामुळे जगातील पुरवठा साखळीत देखील अनेक अडथळे आले, परंतु आम्ही प्रत्येक संकटापासून नवीन धडे घेतले. देशात एक नवीन क्षमता देखील जन्माला आली. जर तुम्हाला हे शब्दातच सांगायचं असेल तर या क्षमतेचं नाव आहे आत्मनिर्भरता. मित्रांनो, दिल्लीमध्ये राहणारे अभिनव बॅनर्जी यांनी त्यांचा जो अनुभव मला पाठवला आहे, तो खूपच मनोरंजक आहे. अभिनव यांना आपल्या नातेवाईकांच्या मुलांना काही भेटवस्तू म्हणून खेळणी द्यायची होती. खेळणी खरेदी करण्यासाठी ते दिल्लीच्या झंडेवालान बाजारात गेले. आपल्यातील बऱ्याच जणांना हे माहीतच असेल की दिल्लीमध्ये हा बाजार सायकल आणि खेळण्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. पूर्वी महागड्या खेळण्यांचा अर्थ म्हणजे बाहेरून आयात केलेली खेळणी असा होता आणि स्वस्त खेळणी देखील बाहेरून येत असत. पण अभिनव यांनी पत्रात लिहिलं आहे की आता तिथले बरेच दुकानदार ग्राहकांना खेळणी विकताना खेळणी दाखवून असं सांगतात की ही खेळणी खूप छान आहेत, कारण ही मेड इन इंडिया आहेत. आणि ग्राहक देखील भारतात बनवलेल्या खेळण्यांचीच मागणी करत आहेत. विचारांमध्ये घडून आलेला हा खूप मोठा बदल आहे आणि हा एक उत्तम पुरावा आहे. देशवासियांच्या मानसिकतेत किती मोठा बदल घडून येत आहे आणि तोही एका वर्षाच्या आत. या बदलाचं मूल्यांकन करणं सोपं नाही. अर्थशास्त्रज्ञ सुद्धा स्वतःचे आराखडे मांडून याचं मोजमाप करू शकत नाहीत. मित्रांनो, विशाखापट्टणममधून व्यंकट मुरली प्रसाद यांनी मला पत्र पाठवलं आहे. यामध्ये देखील एक वेगळी कल्पना आहे. व्यंकटजींनी लिहिलं आहे की मी तुम्हाला 2021 साठी म्हणजे 2021 साठी माझा एबीसी जोडतो. मला सुरुवातीला काहीच कळलं नाही. एबीसी म्हणजे त्यांना नक्की काय म्हणायचंय. मग मी पाहिलं की व्यंकटजींनी त्यांच्या पत्राला एक चार्ट जोडलेला आहे. मी तो चार्ट नीट पाहिला आणि मग मला एबीसी म्हणजे काय ते समजलं. एबीसी म्हणजे आत्मनिर्भर भारत चार्ट.
ABC. हे खूपच मनोरंजक आहे नाही? व्यंकट यांनी त्यांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंची एक यादीच तयार केलेली होती. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, स्टेशनरी, स्वतःच्या वापरायच्या वस्तू आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश होता. यात त्यांनी नमूद केलं होतं की आपण कळत-नकळत अशी अनेक परदेशी उत्पादनं वापरत आहोत, ज्यांचे पर्याय भारतात सहज उपलब्ध आहेत. आता त्यांनी शपथ घेतली आहे की आपल्या देशवासियांनी घाम गाळून, कठोर परिश्रम करून तयार केलेली उत्पादनंच मी वापरेन. मित्रांनो, परंतु या सगळ्यासोबत त्यांनी अजून एक गोष्ट सांगितलेली आहे, जी मला खूप मजेशीर वाटते. त्यांनी लिहिलंय की आम्ही आत्मनिर्भर भारताला पाठिंबा देत आहोत, पण आमच्या उत्पादकांनीही ते तयार करत असलेल्या उत्पादनांच्या गुणवत्तेशी तडजोड करू नये आणि असं त्यांना स्पष्ट शब्दात सांगण्यात यावं. ही गोष्ट तर अगदी बरोबरच आहे. झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट या कल्पनेसह काम करण्याची हीच योग्य वेळ आहे. मी देशाच्या उत्पादक आणि उद्योजकांना विनंती करतो, देशातील लोकांनी ठोस पावलं उचललेली आहेत. व्होकल फॉर लोकल हा मंत्र घराघरात गजबजत आहे. अशा वेळी आपली उत्पादनं जागतिक दर्जाची असली पाहिजेत, याची खात्री करण्याची वेळ आली आहे. जे काही जगात सर्वोत्तम आहे ते आम्ही भारतात उत्पादित करून दाखवू आणि यासाठी आमच्या उद्योजकांना पुढे यावं लागेल. स्टार्टअप्सना देखील पुढे यावं लागेल. मी पुन्हा एकदा व्यंकटजींचं त्यांच्या या उत्तम प्रयत्नांसाठी अभिनंदन करतो. मित्रांनो, आपल्याला ही भावना कायम राखायची आहे, त्याचं जतन करायचं आहे आणि ही भावना वृद्धिंगत देखील करायची आहे. मी हे आधी देखील सांगितलं आहे आणि मी देशवासियांना विनंती करतो, तुम्ही देखील अशी एक यादी तयार करा. तुमच्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या गोष्टींची व्यवस्थित पडताळणी करा आणि लक्षपूर्वक बघा की कळत-नकळत अशा कोणत्या परदेशी वस्तू आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात प्रवेश केलेला आहे. एक प्रकारे त्यांनी आपल्याला जखडून ठेवलेलं आहे आणि त्या गोष्टींसाठी भारतात बनवलेले पर्याय शोधा आणि हेही ठरवा की आता आपण भारतात उत्पादित, भारतातील कष्टकरी लोकांनी त्यांच्या कष्टानं बनवलेल्या उत्पादनांचाच वापर करू. आपण दरवर्षी नवीन वर्षाचा संकल्प करतो. यावेळी आपण आपल्या देशासाठी देखील असा एक संकल्प करणं आवश्यक आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, अत्याचारी लोकांपासून आपल्या देशातील हजारो वर्ष जुनी संस्कृती, आपली सभ्यता, आपल्या परंपरा वाचवण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. आजचा दिवस त्यांचं स्मरण करण्याचा दिवस. याच दिवशी गुरु गोविंद यांचे पुत्र साहेबजादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांना जिवंत भिंतीत पुरलं होतं. साहेबजादे यांनी आपली शिकवण सोडून द्यावी, थोर गुरुपरंपरा सोडावी, अशी या अत्याचारी लोकांची इच्छा होती. परंतु आमच्या साहिबजाद्यांनी इतक्या लहान वयात कमालीचं धैर्य आणि इच्छाशक्ती दाखवली. त्यांना भिंतीत पुरलं जात होतं. एक एक दगड लावला जात होता. भिंत वर बांधली जात होती. समोर मृत्यू दिसत होता, परंतु ते जरा देखील विचलित झाले नाहीत. याच दिवशी गुरु गोविंद सिंगजी यांची आई माता गुजरी या देखील शहीद झाल्या होत्या. साधारण आठवडाभरापूर्वीच श्री गुरु तेग बहादूरजी यांची पुण्यतिथी होती. मला दिल्ली येथील गुरुद्वारा रकबगंज इथं जाऊन गुरु तेग बहादूरजींचं दर्शन घेऊन त्यांच्या पुढे नतमस्तक होण्याची संधी मिळाली. याच महिन्यात श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्यापासून प्रेरित होऊन अनेक लोक जमिनीवर झोपतात. श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या कुटुंबानं जे बलिदान दिलं आहे, त्याचं लोक आस्थेनं स्मरण करतात. या बलिदानानं संपूर्ण मानवतेला, देशाला एक नवीन शिकवण दिली आहे. या बलिदानानं आपली संस्कृती सुरक्षित ठेवण्याचं मोठं कार्य केलं आहे. आम्ही सर्वजण या बलिदानाचे ऋणी आहोत. मी पुन्हा एकदा श्री गुरु तेग बहादूरजी, माता गुजरीजी, गुरु गोविंद सिंगजी आणि चारही साहेबजादे यांच्या बलिदानाला नमन करतो. त्याचप्रमाणे अनेक हुतात्म्यांनी आपल्या आजच्या या भारताच्या स्वरूपाचं रक्षण केलेलं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आता मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही आनंदी देखील व्हाल आणि तुम्हाला अभिमान देखील वाटेल. 2014-18च्या दरम्यान भारतातील बिबट्यांची संख्या 60% अधिक वाढलेली आहे.
2014 मध्ये देशात बिबट्यांची संख्या सुमारे 7,900 होती, तर 2019 मध्ये ही संख्या वाढून 12,852 इतकी झाली. जिम कार्बेटनं बिबट्याबद्दल म्हटलंय, ज्यांनी बिबट्याला मुक्तपणे फिरताना पाहिलं नाही ते त्याच्या सौंदर्याची कल्पनाही करू शकत नाहीत. त्याच्या रंगाचं सौंदर्य, त्याच्या चालण्याच्या मोहकपणाची कल्पनाही करू शकत नाहीत. देशातील बऱ्याच राज्यांमध्ये, विशेषतः मध्य भारतात बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र हे अव्वल स्थानी आहेत. ही एक मोठी कामगिरी आहे. अनेक वर्षांपासून जगभरात बिबट्याला अनेक धोक्यांना सामोरं जावं लागत आहे. जगभरातील त्यांचं वास्तव्य धोक्यात आलेलं होतं. अशा वेळी बिबट्यांची संख्या सातत्यानं वाढवून भारतानं संपूर्ण जगाला एक मार्ग दाखवला आहे. तुम्हाला हेही ठाऊक असेल की गेल्या काही वर्षात भारतातील सिंहांची संख्या देखील वाढली आहे, वाघांची संख्याही वाढली आहे. तसंच भारतीय वनक्षेत्रही वाढलं आहे. केवळ सरकारच नाही, तर बरेच लोक, नागरी संस्था आणि बऱ्याच संस्था देखील आपले वृक्ष आणि वन्यजीव यांच्या संरक्षणामध्ये सहभागी झाले आहेत आणि यामुळेच हे शक्य झालं आहे. हे सर्व अभिनंदनास पात्र आहेत. मित्रांनो, तामिळनाडूच्या कोइंबतूरमधील एका हृदयस्पर्शी प्रयत्नाबद्दल मी वाचलं. सोशल मीडियावरही तुम्ही त्याचे व्हिज्युअल्स पाहिले असतीलच. आपण सर्वांनी माणसांसाठी वापरली जाणारी व्हीलचेअर पाहिली असेल, पण कोइंबतूर येथील गायत्री या मुलीनं वडिलांसह एका पीडित कुत्र्यासाठी देखील व्हीलचेअर बनवली आहे. ही संवेदनशीलता प्रेरणादायक आहे आणि व्यक्तीच्या मनात जेव्हा प्रत्येकासाठी दया आणि करुणा असेल, तेव्हाच हे शक्य आहे. दिल्ली, एनसीआर आणि देशातील इतर शहरांमध्ये कडाक्याच्या थंडीत बरेच लोक बेघर जनावरांची काळजी घेण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. ते त्या प्राण्यांच्या खाण्यापिण्याची, त्यांच्यासाठी स्वेटर आणि झोपण्याची व्यवस्था करत आहेत. काही लोक तर दररोज शेकडो प्राण्यांसाठी जेवण तयार करतात. अशा प्रयत्नांचं कौतुक केलं पाहिजे. असेच काही उदात्त प्रयत्न उत्तर प्रदेशातील कौशांबी इथंही केले जात आहेत. तिथल्या कारागृहातील कैदी थंडीपासून गायींचं संरक्षण करण्यासाठी जुन्या आणि फाटलेल्या ब्लँकेटपासून नवीन कव्हरं तयार करत आहेत. ही ब्लँकेट कौशांबीसह इतर जिल्ह्याच्या तुरुंगातून गोळा करून नंतर ती शिवून गोशाळेत पाठवली जातात. कौशांबी कारागृहातील कैदी दर आठवड्याला अशी अनेक कव्हर तयार करत आहेत. इतरांची काळजी घेण्यासाठी सेवाभावनेतून केलेल्या प्रयत्नांना आपण प्रोत्साहित करूया. खरंच हे एक असं पुण्यकर्म आहे जे समाजाच्या भावना बळकट करतं. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता जे पत्र माझ्या समोर आहे त्यात दोन मोठे फोटो आहेत. हे फोटो एका मंदिराचे आहेत आणि आधीचे आणि नंतरचे असे आहेत. या फोटोंबरोबर जे पत्र आहे त्यामध्ये युवकांच्या अशा एका टीमबाबत सांगितलेलं आहे जे स्वतःला युवा ब्रिगेड असं म्हणतात. तर या युवा ब्रिगेडनं कर्नाटकात श्रीरंगपट्टणच्या जवळ असलेल्या वीरभद्रस्वामी नावाच्या एका प्राचीन शिवमंदिराचा कायापालट केला आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर वाळलेलं गवत आणि झुडपांनी भरलेला होता. एवढा की वाटसरू देखील सांगू शकले नसते की इथं मंदिर आहे. एके दिवशी काही पर्यटकांनी या विस्मृतीत गेलेल्या मंदिराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. युवा ब्रिगेडनं जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला तेव्हा त्यांना राहवलं नाही आणि मग या टीमनं एकत्रितपणे त्याचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रथम मंदिर परिसरात उगवलेली काटेरी झुडपं, गवत आणि रोपं बाजूला हटवली. जिथे दुरुस्ती आणि बांधकामाची गरज होती ते केलं. त्यांचं चांगलं काम पाहून स्थानिक लोकांनी देखील मदतीचे हात पुढे केले. कुणी सिमेंट दिलं, कुणी रंग दिला. अशा अनेक गोष्टींसह लोकांनी देखील आपापलं योगदान दिलं. हे सर्व युवक विविध व्यवसायांशी जोडलेले आहेत. त्यातून त्यांनी आठवड्याच्या शेवटी वेळ काढला आणि मंदिरासाठी काम केलं. युवकांनी मंदिरात दरवाजा बसवण्याबरोबरच विजेची जोडणी देखील केली. अशा प्रकारे
त्यांनी मंदिराचं गतवैभव पुनर्स्थापित करण्याचं काम केलं. आवड आणि दृढनिश्चय या अशा दोन गोष्टी आहेत ज्यामुळे लोक प्रत्येक लक्ष्य साध्य करू शकतात. जेव्हा मी भारताच्या युवकांना पाहतो तेव्हा स्वतःला आनंदी आणि आश्वस्त असल्याचं जाणवतं. आनंदी आणि आश्वस्त अशासाठी कारण माझ्या देशातील युवकांमध्ये कॅन डू, करू शकतो हा दृष्टिकोन आहे आणि विल डू, करणारच ही भावना आहे. त्यांच्यासाठी कोणतंही आव्हान मोठं नाही, त्यांच्या आवाक्यापासून काहीही दूर नाही. मी तामिळनाडूच्या एका शिक्षिकेबाबत वाचलं होतं. त्यांचं नाव हेमलता एन.के. ज्या विडुपुरमच्या एका शाळेत तामिळ ही जगातली सर्वात प्राचीन भाषा शिकवतात. कोविड-19 महामारी देखील त्यांच्या अध्यापनाच्या कामाच्या आड येऊ शकली नाही. हो, त्यांच्यासमोर आव्हानं नक्कीच होती, मात्र त्यांनी एक अभिनव मार्ग काढला. त्यांनी अभ्यासक्रमातील सर्व 53 धडे रेकॉर्ड केले, ॲनिमेटेड व्हिडिओ तयार केले आणि ते एका पेन ड्राईव्हमध्ये घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना वाटले. यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना खूपच मदत झाली. त्यांना ते सगळं बघूनही धडे समजायला लागले. त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांशी त्या दूरध्वनीवरून देखील बोलत असायच्या. यामुळे विद्यार्थ्यांसाठी अभ्यास ही गोष्ट खूपच रोचक झाली. देशभरात कोरोनाच्या या काळात शिक्षकांनी ज्या अभिनव पद्धती अवलंबल्या, अभ्यासक्रमाची सामुग्री सृजनात्मकरित्या तयार केली, ती ऑनलाईन शिक्षणाच्या या काळात अमूल्य आहे. माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी ही अभ्यास सामुग्री शिक्षण मंत्रालयाच्या दीक्षा पोर्टलवर नक्की अपलोड करावी. यामुळे देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना बराच फायदा होईल. मित्रांनो, चला आता बोलूया झारखंडच्या कोरवा जमातीच्या हीरामन यांच्याशी. हीरामनजी गढ़वा जिल्ह्यातील सिंजो गावात राहतात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की कोरवाची लोकसंख्या केवळ 6,000 आहे, जी शहरांपासून दूर डोंगर आणि जंगलामध्ये वास्तव्य करते. आपल्या समाजाची संस्कृती आणि ओळख यांचं रक्षण करण्यासाठी हीरामनजी यांनी एक विडा उचलला आहे. त्यांनी 12 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर लुप्त होत चाललेल्या कोरवा भाषेचा एक शब्दकोश तयार केला. त्यांनी या शब्दकोशात आपल्या घर संसारात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा वापर करून दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या कोरवा भाषेतील अनेक शब्द अर्थासह लिहून काढले. कोरवा समुदायासाठी हीरामन यांनी हे जे करून दाखवलं आहे ते देशासाठी देखील एक चांगलं उदाहरण आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, असं म्हणतात की अकबराच्या दरबारात एक प्रमुख सदस्य अबुल फजल होते. त्यांनी एकदा काश्मीरच्या प्रवासानंतर म्हटलं होतं की काश्मीरमध्ये एक असं दृश्य आहे जे पाहून चिडचिडे आणि रागावणारे लोक देखील आनंदानं नाचू लागतील. ते उल्लेख करत होते काश्मीरमधल्या केशराच्या शेतीचा. केशर कितीतरी शतकांपासून काश्मीरशी जोडलेलं आहे. काश्मीरी केशर प्रामुख्यानं पुलवामा, बडगाम आणि किश्तवाड यासारख्या ठिकाणी उगवलं जातं. याच वर्षी मे महिन्यात काश्मीरी केशराला भौगोलिक संकेत टॅग म्हणजेच जीआय टॅग देण्यात आला. याच्या माध्यमातून आम्ही काश्मीरी केशराला एक जागतिक लोकप्रिय ब्रँड बनवू इच्छितो. काश्मीरी केशर जागतिक स्तरावर एका अशा मसाला रूपात प्रसिद्ध आहे की ज्याचे अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. ते अतिशय सुगंधी असतं, त्याचा रंग गडद असतो आणि त्याचे धागे लांब आणि जाड असतात, जे याचं औषधी मूल्य वाढवतात. जम्मू आणि काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं हे केशर प्रतिनिधित्व करतं. दर्जाबाबत सांगायचं तर काश्मीरचं केशर खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि इतर देशांच्या केशरापेक्षा अगदी वेगळं आहे. काश्मीरच्या केशराला जीआय टॅग मान्यतेमुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की काश्मीरी केशराला जीआय टॅगचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर दुबईच्या एका सुपर मार्केटमध्ये
ते सर्वप्रथम विकायला ठेवण्यात आलं आणि आता याची निर्यात वाढायला लागेल. ते आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या आपल्या प्रयत्नांना अधिक बळ देईल. केशराची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा विशेष लाभ होईल. पुलवामामध्ये त्रालच्या शार भागात राहणारे अब्दुल मजीद वानी यांचंच उदाहरण घ्या. ते आपलं जीआय टॅग असलेलं केशर राष्ट्रीय केशर अभियानाच्या मदतीनं पंपोरच्या व्यापार केंद्रात ई-व्यापाराच्या माध्यमातून विकत आहेत. त्यांच्यासारखे अनेक लोक काश्मीरमध्ये हे काम करत आहेत. पुढल्या वेळी जेव्हा तुम्हाला केशर खरेदी करायचं असेल तेव्हा काश्मीरचंच केशर खरेदी करण्याबाबत विचार करा. काश्मीरी लोकांचा उत्साह असा आहे की तिथल्या केशराचा स्वादच वेगळा असतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता 2 दिवसांपूर्वीच गीता जयंती होती. गीता आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक संदर्भात प्रेरणा देत असते. मात्र तुम्ही कधी असा विचार केला आहे का की गीता एवढा अद्भुत ग्रंथ का आहे? तो यासाठी की ती स्वयं भगवान श्रीकृष्ण यांचीच वाणी आहे. गीतेचं वैशिष्ट्य हे देखील आहे की ती जाणून घेण्याच्या जिज्ञासेपासून सुरू होते. कारण गीतेची सुरुवातच मुळी प्रश्नापासून होते. अर्जुनानं भगवंतांना प्रश्न केला, जिज्ञासा होती, त्यामुळेच तर गीतेचं ज्ञान जगाला मिळालं. गीतेप्रमाणेच आपल्या संस्कृतीत जेवढं काही ज्ञान आहे सगळं जिज्ञासेतूनच सुरू होतं. वेदांताचा तर पहिला मंत्रच आहे, अथातो ब्रह्म जिज्ञासा, म्हणजे या आपण ब्रह्माबाबत जाणून घेऊया. म्हणूनच तर आपल्याकडे ब्रह्माच्या शोधाबाबत बोललं जातं. जिज्ञासेची ताकदच अशी आहे, जिज्ञासा तुम्हाला नियमितपणे नव्यासाठी प्रेरित करते. लहानपणी आपण म्हणूनच तर शिकतो, कारण आपल्या अंतर्मनात जिज्ञासा असते. म्हणजेच जोपर्यंत जिज्ञासा आहे तोपर्यंत जीवन आहे. जोवर जिज्ञासा आहे तोवर नवीन शिकण्याचा क्रम जारी आहे. यात कुठलंही वय, कुठलीही परिस्थिती याला महत्त्व नसतं. जिज्ञासेच्या अशाच ऊर्जेचं एक उदाहरण मला समजलंय. तामिळनाडूचे ज्येष्ठ नागरिक टी श्रीनिवासाचार्य स्वामीजी 92 वर्षांचे आहेत, 92 इयर्स. पण ते या वयातही संगणकावर आपलं पुस्तक लिहित आहेत, ते देखील स्वतः टाईप करून. तुम्ही विचार करत असाल की पुस्तक लिहिणं ठीक आहे, मात्र श्रीनिवासाचार्य यांच्या काळात तर संगणक नव्हता. मग त्यांनी संगणकाचं ज्ञान केव्हा मिळवलं? ही गोष्ट खरी आहे की त्यांच्या महाविद्यालयीन काळात संगणक नव्हता, मात्र त्यांच्या मनात जिज्ञासा आणि आत्मविश्वास अजूनही तेवढाच आहे जेवढा युवावस्थेत होता. खरं तर श्रीनिवासाचार्य स्वामीजी हे संस्कृत आणि तामिळचे विद्वान आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे 16 आध्यात्मिक ग्रंथ देखील लिहिले आहेत. मात्र संगणक आल्यानंतर त्यांना जेव्हा वाटलं की आता तर पुस्तक लिहिणं आणि छापण्याची पद्धतच बदलली आहे, तेव्हा वयाच्या 86व्या वर्षी ते संगणक शिकले, आपल्यासाठी आवश्यक ते सॉफ्टवेअर शिकले आणि आता ते आपलं पुस्तक पूर्ण करत आहेत. मित्रांनो, श्री टी श्रीनिवासाचार्य स्वामीजी यांची ही गोष्ट प्रत्यक्ष प्रमाण आहे की जीवन तोपर्यंत ऊर्जेनं भरलेलं असतं जोवर जीवनात जिज्ञासा कायम असते, शिकण्याची इच्छा कायम असते. आणि म्हणूनच आपण कधीही असा विचार करू नये की आपण मागे राहिलो, आपलं चुकलं, मी सुद्धा हे शिकून घेतलं असतं तर. आपण हे देखील मनात आणू नये की आपण शिकू शकत नाही किंवा पुढे जाऊ शकत नाही. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता आपण जिज्ञासेनं काही नवीन शिकणं आणि करण्याबाबत बोलत होतो. नव्या वर्षानिमित्त नव्या संकल्पांबाबत देखील बोलत होतो. मात्र काही लोक असेही असतात जे सातत्यानं काही ना काही नवीन करत असतात, संकल्प सिद्धीला नेत असतात. तुम्हाला देखील तुमच्या जीवनात जाणवलं असेल, जेव्हा आपण समाजासाठी काही करतो तेव्हा बरंच काही करण्याची ऊर्जा समाज स्वतः आपल्याला देतो. सामान्य वाटणाऱ्या प्रेरणांमधून खूप मोठी कामं देखील होऊन जातात. असेच एक युवक आहेत, श्रीमान प्रदीप सांगवान. गुरुग्रामचे प्रदीप सांगवान 2016 पासून
हीलिंग हिमालयाज नावानं अभियान राबवत आहेत. ते आपली टीम आणि स्वयंसेवकांसह हिमालयाच्या वेगवेगळ्या भागात जातात आणि जो प्लास्टिक कचरा पर्यटक टाकून गेलेले असतात तो साफ करतात. प्रदीप यांनी आत्तापर्यंत हिमालयाच्या निरनिराळ्या पर्यटन ठिकाणांहून कित्येक टन प्लास्टिक गोळा केलेलं आहे. याचप्रमाणे कर्नाटकचं एक युवा दाम्पत्य आहे, अनुदीप आणि मिनूषा. अनुदीप आणि मिनूषा यांनी आताच गेल्या नोव्हेंबरमध्ये लग्न केलं. लग्नानंतर अनेक युवा फिरायला जातात, मात्र या दोघांनी काहीतरी वेगळं केलं. हे दोघं नेहमी पाहायचे की लोक आपल्या घरातून बाहेर फिरायला तर जातात, मात्र जिथे जातात तिथे मोठ्या प्रमाणात कचरा सोडून येतात. कर्नाटकमधल्या सोमेश्वर चौपाटीवर देखील हीच स्थिती होती. अनुदीप आणि मिनूषा यांनी ठरवलं की सोमेश्वर चौपाटीवर लोक जो कचरा टाकून गेलेले आहेत तो आपण साफ करायचा. पती पत्नी दोघांनी लग्नानंतर आपला पहिला संकल्प हाच केला. दोघांनी मिळून समुद्राच्या किनाऱ्यावरील बराचसा कचरा साफ केला. अनुदीप यांनी आपला हा संकल्प सोशल मीडियावर देखील सामायिक केला. मग काय, त्यांच्या या शानदार विचारानं प्रभावित होऊन अनेक युवक त्यांच्यासोबत सहभागी झाले. तुम्ही हे ऐकून चकित व्हाल की या सर्व लोकांनी मिळून सोमेश्वर चौपाटीवरून 800 किलोपेक्षा अधिक कचरा उचलला. मित्रांनो, या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला हे देखील लक्षात घ्यायला हवं की हा कचरा या चौपाट्यांवर, या डोंगरांवर कसा पोचतो. शेवटी आपल्यातलेच काही लोक हा कचरा तिथे टाकून येतात. आपल्याला प्रदीप आणि अनुदीप मिनूषा यांच्याप्रमाणे स्वच्छता अभियान सुरू करायला हवं. मात्र त्याही आधी आपल्याला हा संकल्प देखील करावा लागेल की आपण कचरा करणारच नाही. शेवटी स्वच्छ भारत अभियानाचा देखील पहिला संकल्प हाच आहे. आणि हो, आणखी एका गोष्टीची मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. कोरोनामुळे यावर्षी याची चर्चा तेवढी होऊ शकली नाही. आपल्याला देशाला एकदा वापरायच्या प्लास्टिकपासून मुक्त करायचंच आहे आणि हा देखील 2021च्या संकल्पांपैकी एक आहे. शेवटी मी तुम्हाला नवीन वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही स्वतः तंदुरुस्त रहा, आपल्या कुटुंबाला तंदुरुस्त ठेवा. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात नव्या विषयांसह मन की बात होईल, तेव्हा पुन्हा भेटूया. खूप खूप धन्यवाद. मन की बात श्रोतेहो, आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. हा अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.